तर गोलंदाजी ट्रॅकवरती दसई क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सूरजजी कापडी ज्यांना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज तयार आहे. स्ट्रायकेनवरती आदेश आहे. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात संघ खेळलेले आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल. डाव सुरू होतोय. पहिला बॉल सूरज कापडी समोर आदेश. काय बोलायचं आहे. कार्यक्रम फिटना पाहुणा आला पण कुड फाडून पळाला. नाही इलाज. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू, कोमात गया धोंडू. फलंदाज बाद. पंचांना लागेल तेव्हा बाकीचे घेतील, हरकत नाही. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटी देठापासून बोला. एक हात बाहेर आले तर कचकन आडेस लावून आतमध्ये लोटा. खोटी अफील. बॅट्समन स्वतः निघालाय. कमाल. सलाम आहे सलाम. याला सांगता या सच्चा माणूस, खरा माणूस. बरे कार्यक्रम काही पण होऊ द्या. बघा जबरदस्त करा तर खेळाडू वृत्ती आपण पाहिलेली आहे फलंदाज राकेशची. कारण एक स्वतः खेळाडू आहे, त्याला माहीत आहे पंचांना प्रत्येक गोष्ट कळेल. समजणार नाही समजणार, परंतु मला समजलंय म्हणजे मी बाद आहे. खूप खूप धन्यवाद राकेश तुझेही. आता अजित नंबर 2. एका साईडनं आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. ज्यानं सरळगाव मधून सकाळी आणली 1.5 किलो ती म्हणजे गवार, तो म्हणजे अजित पवार. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो म्हणजे स्ट्राईक एंडवरती आहे अजित घरत. हॅट्रिक ऑन आहे सूरज. अगदी आपण पाहू शकाल स्वतः सर्प मित्र पण आहेत ते. आणि आता कार्यक्रम त्यानं बरोबर कार्यक्रम करायला घेतला. पोरा सोरा बरोबर गपचूक येतून टिकली मारून जातो टिचकून. लागोपाठच्या 2 विकेट आलेले आहेत. हॅट्रिक कंप्लीट होईल का की संघाचं खातं खुलं होईल. गोलंदाज तयार. नाही नाही आउट नाही, आउट नाही. अगदी आपण पाहू शकाल मेंटॉस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. आणि एकंदरीत आपण पाहिलेला आहे डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहताय सध्याच्या स्थितीला सूरज कापडी जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेची आहे आणि ती केली जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. बस बॅट्समन काय झाला. भयानक कार्यक्रम पहा. आला बॉल खाला बॉल, आला बॉल खाला बॉल. नाही खाला तर काय झाला, उपाशी गेला. कार्यक्रम फिट झाला. तिथे अगदी आपण पाहताय की हाई चेंडू डॉट आलाय. दुष्काळ भासलेला आहे. 14 विश्व दारिद्र्य मला वाटतं धावफलकावरती आपण पाहताय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सूरज कापडी स्ट्राईक एंडवरती अजित घरत तयार आहे. काय सांगायचं आहे बॅट्समन अजित घरत बॉल का खातो परत परत. तिथे अजूनही 1 चेंडू डॉट. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. आणि मिड ऑन षटक येईल का. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. पुढील चेंडू आपण पाहताय सूरज कापडी. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळत जाईल काय सांगायचं आहे. बॉलर आहे आमचा सूरज कापडी. इंस्टाचे पोराची मोकार लफडी. हा चेंडू वाईट खराब चेंडू आलेला आहे. आणि आता बरेच वर्षांना रन आलाय, बरेच वर्षांना. तो पण काय माहित आहे का, खायला मिळते भाकरी तर काल करू चाकरी.
वाईटच्या स्वरूपात. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस हो चेंडू हवेत आहे. शतरक्षक बॉलचा पाठला करतोय. चेंडू हो जजमेंट चुकलेली आहे. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. ते स्टंप मोडा आणलं तुम्ही जा दसेवाल्या मोडा मोडा मोडा. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1. पहिल्या ओव्हरमध्ये भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली. चिकट्या बॉलर हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू कोमात गया. धोंडू धावसंख्या धावफलकावरती खटखट लागली. ती म्हणजे 3 धावा. आतापर्यंत स्वर्गीय लक्ष्मण 11 दसर ब्लास्टर आपण 5.5 मिनिटाचा वेळ या षटकासाठी घेतलेला आहे. 4 षटकं ही तुम्हाला बरोबर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. याची प्रत्येक संघानं नोंद घ्यायची आहे. बरोबर आहे ना. चला यस सध्या अगदी आपण पाहताय पिवळ्या कलरची जर्सी आपण पाहताय ती म्हणजे सध्या खुटल या टीमच्या शरीरामध्ये आपण परिधान केलेले. आमचा स्कोरर टेन्शनमध्ये आलाय. आमची चेन्नई सांगा आता हाराय आले. रुको जरा रुको पिक्चर अभी बाकी आहे. उत्तम गोलंदाजी मार्क होती तयार आहे. षटक क्रमांक 2 साठी उत्तमला आपण पाहताय. षटकातले पहिला बॉल. यस गंडिया बॉल होता जरासा चेपून मारलाय फिल्डरचा. ओहो एक सिंगल आलेली आहे. एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती पहा 1 बार 2 बार 3 बार धावसंख्या धावफलकावर लागले 12 4. सध्या पवारच्या धावा काढल्या आहेत. तर अगदी आपण पाहताय पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एनवरती यावेळेस अजित नंबर 2. ओहो पॉइंट मध्ये आणि यावेळेस मात्र चेंडू निघाला. यावेळेस बुळू 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 4 चौकार. लायला पण अशी गाणी लायल्यावर पहा भावी नवरदेवाच्या मनात वेगवेगळ्या विचार येतील. चुकूनही त्यांच्या जखमेवरती मीठ सोडू नका. कारण आजकाल लगीन जमत जमत आला का मोडणार लगेच काड्या घालायला सुरुवात करता. गडी नाराज काय आता सांगा बनायचं का लगीन मोडल्यावर महाराज. गडी नाराज. ओहो यावेळेस हो फटका चांगला आहे. शतरक्षक डीप मध्ये आहे. योगेश बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल वेगानं बनली. यस पहा मिस्टर सचिन टिचकुले विकेट किपर. तिथे एक सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 1 किलो तांदूळ 2 किलो गहू. धावसंख्या धावफलकावरती वाकड्या आकड्यामध्ये लागले 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळणार. उत्तम तयार षटकातील चौथा चेंडू. ओहो बाजारात मिळतंय हरभऱ्याचं स्वस्त बेसन. आलाय नवापाड्याचं स्टेशन. तिथे डाट निर्धाव चेंडू. चांगला चेंडू जसा डॉट बॉल येतोय तसं मात्र इथे खेळाडूंना आपल्या गोलंदाजाला शब्बासकीची थाप म्हणून करा त्याने चर्च केलं जातं. काय सांगायचं आता मात्र वाकून मारला टेकून मारला लाय चुना मळ तंबाखू. चेंडू मात्र जातं काकू माकू 4 चौकार. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हो मिड आपला शतरक्षक नाही. लॉंग ऑफ डीप मध्ये शतरक्षक प्रदीप आलेला आहे. संकुल बॉल पर्यंत पोहोचलाय. ढेंगापट्टीतून बॉल गेला तोपर्यंत बहा सकारामाला तुकारामाला बेडूक सभ्या फिल्डिंग झाली. 9-9-0 आणि कोंबडी धरीत फिरो 2 धावा. या 2 धाब्यानं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 15 ठोकडीचे. मग 3 साठी
पहिल्या वरीत भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली, फक्त 3 रन दिले शांताराम कांताराम अंताराम. त्याच्यानंतर पहा दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 रट्टा आला, मजबूत चौकार आले, त्याच्यानंतर 12 धावा. म्हणजे पोरा सोरा उभा वारा. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या उत्तमनं खर्च केली 12. चला सूरज कापडी यावेळेस वैयक्तिक कोट्यातले हे दुसऱ्या षटकात आणण्यासाठी तयार. बॉल मारला असता पण काय सांगायचं, आवाज आला ना डीजेत, तिथे जरूर डॉट. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहा पंच मला वाटतं काय झालं बॉलरच्या कमरेला हेरा बरं तायती बी त्या काय झाले, बॅट्समनला बॉलच दिसून देत नाही. गडी काय तो बारीक आहे, लांब लचक मोजून 11.5 पावणे 12 फूट उंची. बस जालिम कार्यक्रम आहे आज, जालिम कार्यक्रम. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सांगता पहा, जिथे नारळसाठी फेमस आहे ती वसई आणि गरिबांसाठी बाजारपेठ स्वस्त ती म्हणजे आमची धसई. तिथे चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. पुढील चेंडू पुन्हा एकदा. पंच 100% मला वाटतं बॅट्समनला उतारा करायला लागेल. 5 मिरच्या, 1 लिंबू आणा, 1 बिबू आणा. उतारा करा आणि जाऊ दे तिकडं हेलिकॉप्टरच्या ते बाजूला खांडीत, कारण बॅटीला बॉल ठोकणा. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस हलक्या हाताने संधू मारलेला आहे, क्षेत्ररक्षक आलेला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि ते एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलनं धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. धावसंख्या धावफलकावरती 16. आमचा स्कोररचा चेहरा बोळा, त्याची लपडी 16. असा चुकूनही मी म्हणत नाही. चला धावसंख्या 16. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यातनं घाबरू नको. पुढील चेंडू पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायला मिळेल स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज पुन्हा एकदा अजित. हो कसा आमचा स्कोरर असं तर बघा, स्कोरर असं तर म्हणजे काय सांगायचं आहे. मागं सण जेला तो म्हणजे एक दिवाळी, त्याच्यानंतर सण जेला होळी, तुला बायको मिळो काळी, नाहीच चांगली मिळेल. त्याचबरोबर सन्मान्य श्री नकुलजी भांडे सर यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. या आपलंही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते. त्याचबरोबर A1 जोडी सुनीलजी माळी सर, त्याचबरोबर नकुलजी भांडे सर, मी या दोनही पाहुणेवरांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय की धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पाण्याची बाटली घेऊन गेलेला आहे. 20 का व्हिडिओ नाही, मी इथं बघून बोलत असतो महाराज. तुम्ही इथं चांगलं चाललं तर मला चालायला बरं होतं. पहा म्हणून सांगता इंस्टाग्रामचा वापर कमी करा. म्हणून मला सांगत नाही. आजकाल मग 2 बॉलिंग चांगल्या टिकल्या, त्याचं नाव तो बॉलर सूरज कापडीने आताच्या पोराव इंस्टावर मोकार लपडी. बात खरी का खोटी. चला 20 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चंदू नंबर 1 यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या षटकासाठी आमंत्रित केलेला आहे. खऱ्या अर्थानं दसई विभागामध्ये मलिंगा या नावानं प्रसिद्ध आहे गोलंदाज. चंदू तयार. पहिलाच बॉल. ये बा बॉलर बॅट्समननं आळूस केला नाही तर कार्यक्रम बरोबर झाला असता. फलंदाज धावबाद विकेट. वाईटसाठी चेक केलं जाईल. वाईटसाठी
सर ऑनफिल्ड डिसिजन काय आहे सर? हडियस तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. चेंडू आहे हे वाईट, खराब चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यस, वाईट बॉल. एकंदरीत आता वाईट प्लस विकेट म्हणजे एक धावपलकावरती ऍड होईल. धावसंख्या 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती आहेत. आता आपण पाहणार आहात पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळलं जाईल तेही आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे चंदू. समोर 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 हलक्या हाताने सूरज बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, थ्रो आला वेगाने, एक सिंगल घेतलेली आहे. दुसरीसाठी नाही करू नका सौदा. मऊ मऊ लागतो तो म्हणजेच रव्या संघ मैदा. आणि तिथे अगदी आपण पाहताय की एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धाबा. स्ट्राईक एनमध्ये आशिष तयार आहे. ओहो, यावेळेस हो फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचेल. बस काय झालं असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, घरची माणसं कशी तरी लग्नाला तयारी केली पण पोरीवाल्यांना पोर रात्रीच दुसऱ्याला देऊन टेकली. ओम भटस्वा आणि चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय की 26 धाबा धावफलकावरती आहेत. 26 धाबा धावफलकावरती. या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रेक्षक मायबाप जिथे नजर टाकाल तिथे प्रेक्षकांना प्रेक्षक. अपील केली पण फुसका बार होता. चायनाचा माल होता. सकाळी 8:30 ला आणला, 9:45 ला बंद. खुटखुट खोटी अपील. फलंदाजाला बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आणि इथे टाकलेला हा चेंडू अगदी आपण पाहताय की चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की धावसंख्या धावफलकावरती जे आहे ती म्हणजे 26 वरती थांबून आहे. डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहताय की चांगला चेंडू, लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेले आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. धावसंख्या स्थिरपणे 26 धाबा. खोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, शेपूड मारलाय. डाळीत भाजी, भाजीत भाजी. आणि इथे ओहो बेडूक चाप्या फिल्डिंग. अशी फिल्डिंग मध्ये बेडूक चाप्या काय करील माणूस बरं. चापाचापी झाली, बेडूक चाप्या झाली. तोपर्यंत 2 धाबा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4चा खेळ खाऊन पिऊन संपलेला आहे आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 28. चला लगेचच मला वाटतं जे विजयी संघ आहेत त्या विजयी संघाच्या संघ कर्णधारांना विनंती असेल. पहिला सामना जिंकला होता जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी टीमचे संघ कर्णधार. त्याचबरोबर जे हनुमान खेवारे टीमचे संघ कर्णधार. त्याचबरोबर जे हनुमान किसर टीमचे संघ कर्णधार. जे हनुमान खेवारी टीमचे संघ कर्णधार. आणि चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी. आपण दुसऱ्या फेरीसाठी ड्रॉव खुले करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला विनंती आहे जे विजय संघ आहेत त्या विजय संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे की आपल्याला येणं गरजेचं राहील. ज्या संघाचा संघ कर्णधार उपस्थित नसेल तर त्याला सर्वस्व जबाबदार तो संघ कर्णधार आणि ती टीम असेल याची नोंद घ्या.
कारण आयोजन कमिटी वेळेसाठी भरपूर तत्पर आहे. हो, आंधळी शॉट मारला पहा आणि कुंभाडाला लागून बॉल गेला तोपर्यंत पहा पंच मांडीत. एकंदरीत अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल येईल. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं 29 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. केवारे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. काट्याची वाडी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. टीम किसर टीमचे कॅप्टन आणि टीम वैशाखरे टीमचे कॅप्टन. आपल्याला येणंही बंधनकारक राहील. शतरक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साठी निघाले 2 धाबा. चंदू नंबर 2 गोलंदाज आलेला आहे आणि या बॉलवरती 2 धाबा येतील. संघाची धावसंख्या 31 धाबा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 31 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. ओहो, समोर फटका चांगला आहे. सक्सेसफुल होईल का? आणि इथे ओहो शेवटच्या क्षणाला शतरक्षक आला. इथे मात्र कुठेतरी भरपूर मेहनत घ्यावी लागली परंतु अपयश आलं कारण तिथे चौकार आला. 4 धाबा. पस्तीस धाबा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. चला, आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आहे. प्रेक्षक मायबाप आपण आहात, आपण बाउंड्री लाईनच्या पाठीमागे राहा, अन्यथा आयोजन कमिटी तिथपर्यंत पोहोचेल. गोलंदाज तयार आहे. ओह, याही वेळेत चांगला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. डीपमधून उत्तम बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल आली तोपर्यंत पुन्हा एकदा बेडूक चाप्या फिल्डिंग झाली. म्हणून सांगता पहा दसईमध्ये आहे टपरीवाला फेमस, तो म्हणजे आमचा दादू टपरीवाला. तुम्ही ऐका पुन्हा, तो सांगून लावतो तुम्हाला. चुना अशी लागलेली चुन्याची तरह. पुन्हा पुन्हा चुना निघाला आणि तिथे पुन्हा एक धाव धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू. ओहो, इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. शतरक्षक टीममधून बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल वेगानं बनली. दुसरीसाठी ओहो थ्रो, परंतु तिथे थोडीशी घाई झाली. 2च धाबा. तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद होईल. धावसंख्या धावफलकावरती 39 बनेल आणि विजयासाठी 40 धाब्यांची गरज असेल या सामन्यामध्ये. चला, अगदी आपण पाहताय 40 धाबा बनवाव्या लागणार आहेत आणि या सगळे विजय संघाचे संघ कर्णधार आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने या 40 धाबा कशा बनवल्या जातील, कशा रोखल्या जातील, या सामन्याचं दुसरं सत्र आपण ऐकणार आहोत सुनीलजी शेळके सरांच्या गोड आवाजानं. धन्यवाद. चला, फिल्डिंग लगेच सेट करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दुसऱ्या फेरीसाठीचे ड्रॉ आपण ओपन करत आहोत. 4 विजेते संघ कर्णधार आणि 5वा विजेता संघ म्हणजे जो सामना सुरू आहे त्यातील विजेता अशा पद्धतीने उल्लेख असेल.
जे हनुमान खेवारे आणि जे हनुमान किसळ दोन संघांदरम्यान सामना होईल यानंतर दुसऱ्या फेरीचा. टार्गेट आहे 40 धावांचं. किसळ आणि खेवारे या दोन संघांदरम्यान सामना खेळवला जाईल. संकुल आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ती म्हणजेच बॅटिंग टीमच्या वतीने धसई टीमच्या वतीने धसई आणि कुटल असा सामना आपण बघतो. गोलंदाजी अत्यंत चांगली झाली. धसईच्या गोलंदाजांनी सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. कमी खर्ची किफायतशीर गोलंदाजी, अगदी बरोबर तीक्ष्ण आणि जीवघेणी गोलंदाजी करताना गोलंदाजांना आपण पाहिलं. कठीण प्रश्न त्यांनी फलंदाजांना विचारले, त्यातून त्यांना खरं तर त्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत. त्याचमुळे धावा कमी बनल्या आणि आता 40 धावांचं संरक्षण कशा पद्धतीने कुटलचे गोलंदाज करतील हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. संकुल आणि त्याच्या साथीने फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षणाची रचना सज्ज झालेली आहे. किसळ टीम आणि खेवारे टीम दोन्ही संघनायक लगेचच उपस्थित व्हा समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला. लाईट ऑपरेटर आपण लगेचच समालोचन कक्षाशी संपर्क साधा. लाईट ऑपरेटर कडा लागले. आउटसाइड एज क्षेत्ररक्षक आहेत ऑर्थोडॉक्स स्लिप कॉर्डन मध्ये. शॉर्ट थर्डमॅन म्हटलं तरी हरकत नाही, कारण तिसऱ्या चौथ्या स्लिप कॉर्डर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एका टप्प्यानिशी चेंडू जवळ बरोबर त्यांच्या डोक्यावरून मागे जात असताना त्याने चेंडूची बरोबर हालचाल ओळखत असताना तो चेंडू अडवला, चेंडूचा वेग कमी केला. किसल आणि खेवारे नाणेफेकीसाठी लगेचच या. हा कुटप्याचा चेंडू होता. यावेळेस हुक करतायत क्षेत्ररक्षकाने. इथे चांगले प्रयत्न केलेत, परंतु अंतिमतः त्याचा रिप्लाय थोडासा निराशाजनक असल्यासारखा वाटतो. पाहिजे तिसऱ्या पंचांकडे जायचं आहे की नाही. मैदानी पंच तो इशारा निश्चितच आपल्याला देतील. यस, इट्स अ सेफ अटेम्प्ट. 2 धावा बनताना आपण बघतो. 3 धावा बनल्या, बेग युअर पार्डन. एकूण धावांचा विचार केला तर धावा झालेल्या आहेत 4. संकुल स्टार्किंग एंडला. संकुलने आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. फुलर लेनचा चेंडू आहे. लेंथ जजमेंटल एरर नेहमी फलंदाजाच्या विरोधात जात असते. म्हणजे सगळ्यात अगोदर बॅटरचं काम आहे की त्याने लेंथ जज करायची असते. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक कक्षामध्ये संपन्न होताना आपण बघतो किसर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला संपूर्ण संघ, दोन्ही टीम लगेचच समालोचन कक्षाच्या समोर या. दोन्ही टीम स्क्वॉड. हा फटका चांगला आहे. इथे गोलंदाजाच्या गतीचा बरोबर वापर केला. रोहित शर्माच्या स्टाईलने यावेळी चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. फटका दर्जेदार, चौकार.